बाबा ए बाबा जागा है कि झोपला है? मग माझो अरे अंगना में बाबा दुआरे पे माँ अरे कैसे आए गोरी हम तोरे घर माँ अरे कैसे आए गोरी हम तोरे घर माँ या वेंगुर्लेकर मॅडम या. हा बघा हाच तो पाणीपुरीवाला मी सांगितलं होतं ना तुम्हाला स्पेशल असा पाणीपुरीवाला तुम्हाला संपूर्ण जगात सापडणार नाही. तुम्हाला सांगतो इतरांसाठी वेगळी पाणीपुरी बनते माझ्यासाठी वेगळी स्पेशल पाणीपुरी बनते. हा ना भैया. अरे आता आज बत्ती लावली आहे कशाला खोटं बोलायला लावताय? मध्येच तो असा विनोद करतो जरा मध्येच विनोद करतो म्हणजे आमची वेगळी आहे. आज मॅडम स्पेशल मॅडम खाणार आहेत. मॅडम म्हणजे एकदम मिठी म्हणजे मिठी पाणीपुरी त्यांना मॅडमना आवडते तशा एकदम अशी पाणीपुरी बनव ना भैया. मॅडम लगेच हा बोलल्या पाहिजे. हा 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 तिकट लागतं ना हा अशा बोलल्या पाहिजे एकदम. हा दे टकोरी दे. टकोरी नाही कटोरी. टकोरी तुम्ही जी डोक्याखाली झाकली आहे ती. काय म्हणाल? काय झाकली? काय नाही त्याला असंच विनोद करायची सवय त्याला आज. अच्छा तुला कसं कळलं? अरे एकदा जोराची हवा आली होती तेव्हाच कळली होती. अरे इथं विनोद काय काय म्हणतोय काही कळलं नाही मला. नाही मला पण सांगा. नाही काय एकदा हवा आली होती ते सगळं उडलेलं इथे असं थांबलेलं आहे असं ते त्याला आठवलं. बनव बनव. फार विनोदी स्वभाव आहे यांचा. खूपच करून बघा एकदा कळेल तुम्हाला. ही घ्या मॅडम पहिली पाणीपुरी तुम्हाला. अहो नाही खांडेकर फॉर्मॅलिटीज कुठे करता? घ्या नाही तुम्ही पहिली घ्या. पाणीपुरी तुम्ही नाही नाही तुम्ही घ्या ना खाऊन. अब आपलं नातं आहे ना म्हणजे काय? आपण कलिग्स आहोत ना. हो, मी भरवणार अहो, मी तुम्ही इथेच सगळ्यांचं अरे हाड! अरे किती लोचट कुत्रा आहे. नको नको बोलते तरी पण कर उभा आहे. किती लोचट. अरे हाड कुठेच कुत्रा नाहीये भैया इथे. कुत्रा होता. तुम्ही जेव्हा तिकडे बघितले तेव्हा कुत्रा आला होता. लोचट 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 असा आहे लोचट. मॅडम कशी वाटली पाणीपुरी? मस्त छान आहे. होणार स्पेशल आहे. मला सांगतो पाणीपुरी खायची ना एक वेगळी कला आहे. तिचा आनंद घेऊन खाल्ली ना वेगळं स्वर्गसुख मिळतं. म्हणजे काय करायचं अशा या कटोरीतल्या पुरीकडे एक प्रेमाने कटाक्ष टाकायचा. अशा फुगीर पाणीपुरीवर वरती अशी टिचकी मारून केलेला होल. त्या होलात ना आत डोकावून पाहिलं तळाशी असला रगड्याचा थर आणि त्याच्यावर तरंगणारं हिरवगार लालसर पाणी. जेवढा जमेल तेवढा तोंडाचा आव असायचा. बोटांच्या 2 चिमटीत अशी ती पुरी पकडायची आणि हलकेच तोंडात सोडायची. सुख स्वर्ग सुख कमाल कमाल. खांडेकर इथे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. तू तिथे जाऊन लावतोस गाडी. मी पार्सल घेऊन येते. काय? तिथे थांब. हा खांडेकर लपताय कशाला? अहो ती ही आली आता काय सांगू ही कोण आली हे माझी जिम ट्रेनर आहे. जिम ट्रेनर हा, मग gym- असं खाताना बघितलं मला प्रचंड झापतात त्या हक्क नाही. भैया एक पाणीपुरी पार्सल दीदी. एक मिनिट थांबिव. एक मिनिट थांबिव. वेटिंग आहे जरा थांबा. ओ साहेब ओ साहेब अरे खाली काय करता आहे? ही घ्या पाणीपुरी. अरे पुडी फुटून जाईल. अरे घ्या की. अरे साहेब हो हे खाली साहेब आहेत. कोण आहे? ते खांडेकर. खांडेकर अरे मी इथे कुठे आलो? इथे कसं आलो मी? हे काय माझ्या हातात? पाणीपुरी पाणीपुरी ना मला इथं कोणी ढकललं? मॅडम तुम्ही इथं काय करताय? ओ खांडेकर तुम्ही पाणीपुरी खाल्लीत. उगाच नाटकं नका करू माझ्या समोर. मला माहिती आहे. ओके
मॅडम सॉरी ते घाईघाईत झालं. खांडेकर तुम्ही अरे एवढा आनंद घेऊन खाताय मग घाई काय झाला ए, म्हणताय. गप ना ए भैया. एक मिनिट तुम्ही त्यांना गप्प करू नका. खांडेकर तुम्ही फास्ट फूड खाताय. खांडेकर तुम्हाला लाज कशी वाटत नाही हो? तुम्हाला त्रास होणार आहे, मला त्रास होणार आहे का हे सगळं खाल्ल्यानंतर? हा खांडेकर हे बघा खांडेकर, हे एक मिनिट, तुमची ही तुमची एक्सरसाइजची वेळ आहे ना? एक्सरसाइजची वेळ आहे ना? तुम्ही ऑफिस सुटल्यानंतर एक्सरसाइज हे करता काय असं एक्सरसाइजच चाललेली माझ्या. खांडेकर इकडे या, इकडे या. काय करताय तुम्ही? निघून चाललात. ही एक्सरसाइजची वेळ. ही अशी पाणीपुरी खाता खाता कोणी एक्सरसाइज करता? अहो परवाच आला होतात ना हो तुम्ही खांडेकर माझ्याकडे. कसे रडत होतात? करून कोण रडत होतं? मॅडम माझी शुगर वाढली आहे, मॅडम माझी शुगर वाढली आहे, असं कोण रडत होतं? खांडेकर तुम्ही रडत होतात? एक मिनिट मिसेस खांडेकर, एक मिनिट. मी तुम्हाला माहिती नसेल कदाचित, मी यांची डायबेटॉलॉजिस्ट आहे, मी यांची डॉक्टर आहे. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही गैरसमज तुमचा होतोय. नाही, मला- नाही. मिसेस खांडेकर मला बोलू दे, गैरसमज तुमचा होतोय. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या नवऱ्याची शुगर कंट्रोलमध्ये आहे, पण ती कंट्रोलमध्ये नाहीये. अहो हे जर असंच राहिलं ना तर एक वेळ अशी येईल की तुमच्या मुलाला आकाशाकडे बघावं लागेल आणि म्हणेल आई बाबा गेले. एक मिनिट खांडेकर, तुमचं लग्न झालंय, तुम्हाला मुलगा आहे, तुम्ही मला कधी सांगितलं नाही? हे सगळं लपवून ठेवलं ना तुम्ही माझ्यापासून? नाही म्हणजे असं कधी आपला विषयच निघाला नाही म्हणून मी सांगितलं नाही. एक मिनिट म्हणजे तुमच्या मिसेस नाहीयेत? नाही ना, मी तेच सांगायचा प्रयत्न करते. मी बायको नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. या कोण आहेत मग? अरे साहेब त्यांना पटवायला इथं घेऊन आले आहे. काय बोलतो? ए! पाणीपुरी. क्या बोलताय रे भैया? कुछ मान कान पडीत. काय पण बोलतो? मॅडम तुम्ही काय इंटरेस्ट आहे तुम्हाला या माणसात? अहो माझा काही संबंध नाही यांच्याशी. आम्ही कलिग्स आहोत, ऑफिस मध्ये एकत्र आहोत ना. त्यांनी मला सांगितलं की इथे चांगली पाणीपुरी मिळते म्हणून मी इथे आले यांच्यासोबत. खांडेकर काय म्हणतायत या? नाही, एवढंच आहे. आणि हा मगाशी काय म्हणाला हा? की तुम्ही मला इथे पटवायला घेऊन आलात. हे बघा, नाही. मला तुमच्यात काही इंटरेस्ट नाही. मी कमिटेड आहे, माझं लग्न ठरलंय ऑलरेडी. व्हेरी गुड व्हेरी गुड. मला तुम्हाला हेच सांगायचंय, कमिटेडच राहा, या माणसामध्ये अडकू नका. ओ या माणसाला काय नाहीये? नको ना. कोलेस्ट्रॉल आहे, बीपीचा त्रास आहे, शुगर आहे, परत किडनी स्टोन आहे, फॅटी लिव्हर आहे, इतके त्रास आहेत या माणसाला ना. मी सांगते हा माणूस नियमात वागला ना तर जेमतेम जगेल, अशी कंडिशन आहे या माणसाची. अरे म्हणजे जवळ बॉडीचा भेलपुरी झाला आहे. काय आहे त्या जे काय बोलले, तू काय बोलते? संबंध आहे उगाच बोलायचं बोलायचं. एक मिनिट खांडेकर, त्यांच्यावर का ओरडताय तुम्ही? हे तुमचं खरंच तुम्ही ना कसे वागता हो खांडेकर? मला तुमच्याशी आता या विषयावर काही बोलायचंच नाही. एनिवे तुम्ही एक काम करा, मला पाणीपुरी द्या आत्ता इथे खायला द्या. हा एक म्हणजे पाणीपुरी द्या. तुम्ही मला पाणीपुरी खाता म्हणून ओरडताय. तुम्ही माझ्यासमोर पाणीपुरी खाणार? एक मिनिट खांडेकर, मला कसलेच त्रास नाहीयेत ना. मला कोलेस्ट्रॉल आहे ना, मला बीपीचा त्रास आहे ना, मला शुगर आहे, मला काहीही त्रास नाहीये. मी ओके आहे, मी नॉर्मल आहे, मी खाऊच शकते. मॅडम मलाही कसलाच त्रास नाहीये, मी पण एकदम फिट आहे, मलाही चालेल पाणीपुरी. बिंदास खाऊ शकता हो तुम्ही, काही हरकत नाही हो. आणि मी खरं सांगू का, मला नाही बाहेरचं खाणं वगैरे पटतच नाही. Exactly. म्हणजे 2-3 महिन्यात ना एखाद्या वेळी म्हणजे चालतं ना तसं, एखादा चीट डे असेल तर. मी पण तेच सांगते, 2-3 महिन्यात आपण एक दिवस ट्रीट करतो, पण खांडेकर आहेत ना 2-3 महिने ट्रीट करतो ना, एक दिवस पाळतात. अगदी माझं ना असं वाटतं मी जे शिकले ना ते निरर्थक शिकले. तुमच्यासारख्या क्लायंटसाठी माझा वेळ वाया घालवते असं वाटतं मला. लाज आणतात तुम्ही, लाज. थोडा टिका पाणी देऊ ना. कुठे होते मी? मला लाज आणत होता. खाली टाका, खाली टाका खांडेकर, खाली टाका. खांडेकर नाही सुधारणार खांडेकर. तुका ते तुका अर्धच काढलो. तुका खांडेकर, तुका म्हणलं ना. काय केलं? आत थुंकले. मला बोलायचं नाही या माणसाची. माझ्याकडे उद्यापासून येऊ नका तुम्ही क्लिनिकला. खांडेकर काय हो, त्या मॅडम इतक्या पोटतिडकीने तुम्हाला सांगतायत ना, मग जरा समजून घ्या ना. कशाला असं वागता? ऑफिसच्या बाहेर पण तुम्ही रोज जी कुल्फी खाता ना, ते बंद केलं पाहिजे खरं तर. एक मिनिट, काय खातात हे? कुल्फी खातात ना रोज. खांडेकर तुम्ही, नाही मी तुम्हाला ज्या टॅबलेट्स देते ना, त्या टॅबलेट्स कशासाठी आहेत? तुमची शुगर वाढू नये म्हणून, कंट्रोल करण्यासाठी. पण तुमचा जर याच्यावर कंट्रोल नसेल ना, तर मी काय, तुम्ही ना उद्यापासून खरंच माझ्या क्लिनिकमध्ये नका येऊ. पायी ठेवायचं नाही, आणि 11 नंतर तर अजिबात फोन करायचा नाही. ऍ करून रडायचं नाही माझ्याकडे, मी आधीच सांगते. डोकं फिरवायचं नाही माझं. मेरे को थोड़ा सा मीठा पानी थोड़ा और ये दे दो, तीखा मत डालो. थोड़ा सा पुरी दे दो ना. मला पण द्या. हाँ तुम्हारा, हाँ इनको भी दे दो.
थोडासा सेव भी डालो, थोडासा एक मिनट, थोड़ा मेरे को सेव डालो. मुझे और 4 पूरी देना, मेरा बाकी है. मला चाट मसाला चाटायला दे ना नुसतं. आता कशाला तुम्हाला चाट मसाला पाहिजे आहे? बघा चाट मसाला मागतोय, माझ्या कानामध्ये येऊन हळूच बोलतो चाट मसाला दे म्हणून. खांडेकर नका ना असं करू खांडेकर. आय एम सॉरी. मी यापुढे सगळं पाणीपुरी वगैरे सगळं बंद. यू शुड बी. सगळं बंद. हा केलंच पाहिजे. केलं पाहिजे. शेवटची अर्धा प्लेट बनव, बाकी सगळं बंद. खांडेकर इकडे खड्डा खोदून गाडा ना स्वतःला गाडून घ्या नाही ते किती. खांडेकर मला नव्हतं माझं. मॅडम तुम्ही फक्त मला बोलताय, तुमच्या बाकीचे पेशंट खाते त्यांना करा बोला. बाकीच्या पेशंटची शुगर नॉर्मल आहे खांडेकर. तुमचा महिन्याभराचा तुमचा ना सगळं रिपोर्ट वाईट आहे. तुमचा तो पेशंट बघा, कोण आहे तिकडे? मी मरेन ओ, पण पाणी- खांडेकर एक मिनिट. खांडेकर